भावानेच भावाला घराबाहेर हाकललं, पण आईने मात्र समान वाटणी केली आणि त्याच पैशातून त्यानं असं काय केलं की भावाच्या डोळ्यातून पाणी आलं. विजयराव, नोव्हेंबर महिन्याची 20 तारीख, गुरुवार, चित्रा नक्षत्र आहे. उत्तम दिवस आहे बघा विवाहासाठी. सकाळचा 11:30चा मुहूर्त. एकीकडे हातातील पंचांग नीट न्याहाळत व दुसरीकडे पत्रिका पाहत उपाध्ये गुरुजींनी जाहीर केलं आणि विजयरावांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न स्मित झळकलं. इकडे त्यांच्या सौ अर्थातच सुधाताई, अय्या, पण अहो अगदी उणे पुरे 2च महिने राहतात. मिळतायत आपल्याला हो, एवढी तयारी. एवढंच बोलल्या कारण विजयरावांची करडी नजर त्यांच्याकडे वळली आणि मग लगेच पत्रिका बदलत, थांबा तोंड गोड करायला काही हरकत नाही असं म्हणत त्या चटकन स्वयंपाकघरात शिरल्या आणि रवी अर्थात कॉलेजच्या पहिल्या वर्गात शिकणाऱ्या शेंडेफळांचं लगेच, अरे वा, म्हणजे 20 नोव्हेंबर नंतर ताईची रूम मला मिळणार असा आनंद व्यक्त केला. तर विजयरावांच्या आई म्हणजेच माईने मनातल्या मनात सद्गुरूंचे स्मरण करून हवेतल्या हवेतच हात जोडून वर पाहिलं. तर जिच्या विवाहाच्या मुहूर्ताची ही सर्व निश्चिती होत होती त्या उत्सवमूर्तीला म्हणजेच राधिकाला मात्र एकीकडे विवाहाबद्दल अनामिक हुरहुर आणि दुसरीकडे काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. कारण या आनंदाच्या क्षणी तिला मात्र तिच्या संजू काकांची फार आठवण प्रकर्षानं येत होती. संजू नातं जरी काकांचं होतं तरी त्याने या मुलांना माया मात्र मोठ्या भावाची लावली होती. जसा आवडीनं आणि हौसेनं हा संजू काका राधिका आणि रवीचे लाड करायचा, तसंच वेळ प्रसंगी कान पिळायलाही मागे पुढे पाहायचा नाही. अर्थात माईच्या पोटी विजयरावांच्या पाठीवर खूप उशिरा संजूचा जन्म झाला होता. त्यामुळे संजू आणि राधिका यांच्या वयात फारसं अंतर नव्हतंच. त्यामुळे मग हा संजू काका मुलांसाठी एखाद्या वडील भावाप्रमाणे होता. अर्थात असं असलं तरी विजयराव आणि संजू अर्थात संजय यांच्या केवळ वय नव्हे तर स्वभावातही खूप अंतर होतं. अगदी लहानपणापासूनच शांत आणि काहीशा गंभीर स्वभावाचे विजयराव प्रचंड शिस्तप्रिय होते. चाकोरीबद्ध आयुष्य जगत त्यांनी शाळा, मग कॉलेज, नंतर MIDCमध्ये एका चांगल्या पॅकेजची कंपनीत वर्चस्वर विभागात नोकरी सुरू केली आणि नातेवाईकांच्या ओळखीतून आलेल्या स्थळाशी अर्थात सुधाताईंशी लग्न असं ठरवून दिलेल्या पद्धतीने आयुष्य जगले. स्वतःचं कुटुंब आणि आई व धाकटा भाऊ यांची जबाबदारी ते अगदी इमानदारीने निभावत होते. पण संजूचा स्वभाव मात्र त्यांच्या एकदम विरुद्ध होता. विजयरावांना वर्ज्य असलेला म्हणजेच नाटक, संगीत, चेष्टा, मस्करी हा संजूच्या आवडीचा प्रांत. अजातशत्रू असलेल्या संजूचा मित्रपरिवार खूप मोठा होता. पण मग त्यामुळे शाळा, कॉलेज किंवा कुठेतरी नोकरी चाकरी करावी यात संजूला फारसा रस नव्हता. स्वच्छंदी जीवन जगत मस्तपैकी हिंडा फिरा, खावं प्यावं, खिशात दमडी जरी नसली तरी इतरांना खायला प्यायला घालावं हा त्याचा शिरस्ता. कलामंदार नावाच्या एका हौशी नाट्य मंडळींचा ग्रुप होता आणि त्या मंडळींच्या ग्रुपचा हा सभासद देखील होता. सभासद कसला, उगीच आपलं हा ग्रुप जिथे जिथे प्रयोगासाठी जाईल तिथे लागेल ती मदत करायची. कधी नेपथ्य तर कधी लाईट व्यवस्था सांभाळायची, तर वेळप्रसंगी सामान उचलून हमालीही करायची. खरं तर नटसम्राटसारखा अगदी वजनदार नसला तरी प्रशांत दामले किंवा अन्य काही नायकांसारखी एक तरी भूमिका रंगभूमीवर करून टाळ्या मिळवायचं असं त्याचं स्वप्न होतं. पण ते नाही तर हे काम करून रंगदेवतेची सेवा करण्यात तो धन्यता मानत असायचा आणि त्याचा हाच स्वभाव विजयरावांना पटत नव्हता. आपल्याप्रमाणे संजूने ही नोकरी करावी, स्थिर स्थावर व्हावं अशी त्यांची खूप अपेक्षा होती. पण माईमुळे त्यांना काही बोलता येत नव्हतं. शिवाय दोन्ही मुलं आणि सुधाताई यांच्यासाठी संजू घरात असणं म्हणजे घराला जिवंतपणा मिळण्यासारखं होतं.
त्याचे ते विनोद, नाटकांच्या दौऱ्यातील गमती-जमती सांगणं, जिथे जाईल त्या गावाचा प्रसिद्ध खाऊ मुलांसाठी आणणं, म्हणजेच काय तर एकंदरीत विजयरावांच्या उपस्थितीत गंभीर व शिस्तबद्ध भासणाऱ्या घरात संजूमुळे आनंदाचे आणि खेळामेळीचे असे क्षण निर्माण व्हायचे. मग असा हा स्वच्छंदी जीव एके ठिकाणी किंवा चाकोरीबद्ध नात्यात रमेल तर ते नवलच. कधी कोणा नातेवाईकांच्या लग्नकार्यात जाणं ही संजूच्या जीवावर येई. त्याची ती नाट्यवेडी मंडळी, ते जीवाभावाचे अर्थात विजयरावांच्या भाषेत टुकार मित्र, हेच संजूचं जग होतं. संजू, अरे शिला मावशीच्या राघवच्या लग्नाला का नाही आलास? आज सकाळी आम्ही सगळ्यांनी किती वाट पाहिली रे तुझी. असं एकदा नातेवाईकांकडील कार्याला अनुपस्थित राहिल्याबद्दल माहींनी त्याला खडसावून विचारलं. त्यावर, अगं माई, काय सांगू, आज पहाटे आपल्या रमेशचे वडील वारले. मग आम्ही सगळे तिकडेच होतो. सगळे संस्कार होऊन वैकुंठ स्मशानभूमीतून बाहेर पडेपर्यंत खूप दुपार झाली, असं उत्तर संजूने दिलं. अहो पण भाऊजी, सुधा वहिनीचं वाक्य मध्येच तोडत संजू म्हणाला, अहो वहिनी, राघव काय कुठं पळून जाणार आहे का? आणि एखाद्याच्या मंगलकार्याला काय हजारो लोक येतात, अगदी न बोलवता देखील येतात. पण एखाद्या व्यक्तीच्या अंतिम प्रवासात त्याला आणि त्याच्या घरच्यांना सोबतीची गरज असते. अहो, लग्नकार्यापेक्षा एखाद्याच्या अंतिम संस्काराला किती मंडळी जमतात यावर त्या व्यक्तीची खरी सामाजिक श्रीमंती दिसून येते. असो, चला येतो मी. रमेच्या घरी पिठलं भाकरीचा जेवणाचा डबा पोहोचवायचा आहे, असं म्हणत पायात चपला सरकवत संजू दारातून बाहेर पडला देखील. संजूच्या अशा बोलण्याचा आणि वृत्तीचा मग विजयरावांना खूप राग यायचा. पण संजूवर मात्र यांचा काही परिणाम होत नसे. एखाद्या स्वच्छंद फुलपाखराप्रमाणे तो आयुष्य जगत होता. कुठे वेळेवर आला नाही आणि कुठे वेळेवर गेला नाही. कलामंदारच्या दौऱ्यावर 8-8 दिवस फिरस्ती करायचा आणि मग धूमकेतूसारखं कधीतरी घरात प्रगट व्हायचा. राधिकाला आज त्याची मात्र फार प्रकर्षानं आठवण येत होती. लग्न करून परक्या घरी गेल्यावर संजू काका भेटेल का आपल्याला? तिला आठवलं तिचे बोर्डाचे पेपर होते तेव्हा संजू काका नाटकाचा कोकण दौरा रद्द करून रोज तिला सोडवायला यायचा आणि आणायलाही जायचा. 3-3 तास बाहेर बसून असायचा आणि बाबाला सांगू नकोस नाहीतर रागावेल अशी प्रेमळ तंबी देऊन पेपर संपवल्यावर गणपती चौकातला प्रसिद्ध बर्फाचा गोळा खायला घालायचा. हे सर्व आठवून ती हळूच स्वतःशीच हसली. पण यावेळेस मात्र तिचा हा लाडका काका 2 वर्ष घरी परतला नव्हता. एवढा मोठा कालावधी पहिल्यांदा संजूचं तोंडही या घरानं पाहिलं नव्हतं. अर्थात ती घटना आणि तो दिवस आठवून आजही राधिका, सुधाताई आणि माईच्या डोळ्यात पाणी तरारतंच. संजूच्या या खुशाल चेंडू दिनक्रमाला वैतागून 2-2.25 वर्षापूर्वी विजयरावांनी त्यांच्या कंपनीच्या एका नावाजलेल्या ग्राहकांपैकी असलेल्या मे तुलसीदास आणि कंपनीमध्ये खास शब्द टाकून संजूसाठी अकाउंट विभागात नोकरी पक्की केली होती आणि त्यांनी लगेच संध्याकाळी घरी आल्यावर ही आनंदाची बातमी सर्वांना सांगून संजूला दुसऱ्या दिवशी कामावर रवाना केलं. नीट मन लावून मेहनत कर, शेठना तक्रारीची संधी देऊ नको अशी समज देखील दिली होती. संजूही कामावर जाऊ लागला होता. आता याचीही गाडी रुळावर येईल या अपेक्षेने विजयराव व माईंनी समाधानाचा सुस्कारा सोडला होता. पण याची नोकरी सुरू होऊन केवळ 3राच दिवस होता. विजयराव नेहमीच्या वेळेपेक्षा अंमळ जरा लवकरच घरी आले. त्यामुळे गाफील असलेली मुलं आणि संजू घरातल्या टेपरेकॉर्डवर गाणी लावून नकला आणि हास्यविनोदात गुंग होते. विजयराव अचानक दारात उभे राहिलेले पाहून सर्वांच्याच पोटात भीतीचा गोळा आला. राधिका पटकन टेप रेकॉर्ड बंद करायला धावली आणि या सर्वांकडे दुर्लक्ष करत विजयराव पुढे झाले. त्यांच्या डोळ्यात एक प्रकारचा अंगार फुलला होता. पुढचा मागचा विचार न करता त्यांनी खाडकन संजूच्या कानाखाली लगावली आणि घरात स्मशान शांतता पसरली. आणि याच्या धक्क्यामुळे नक्की काय झालं याचं आकलन देखील कोणाला होईना.
विजयरावांचा असा रुद्रावतार या घराने कदाचित पहिल्यांदाच पाहिला असावा. अखेर माईनेच थोडा धीर करून विचारलं, विजू, अरे काय झालं? काय झालं? माई विचार यालाच. निर्लज्ज आणि सदासुखी कुठला? हे उत्तर देताना कदाचित त्यांच्या डोळ्याला राग अजून वाढला होता. अद्यापही काहीच उलगडा न झाल्याने माई व सुधावहिनी एकदा संजूकडे तर एकदा विजयरावांकडे पाहू लागल्या. माई, अगं माझ्या इतक्या वर्षाची ओळख आणि प्रतिष्ठा पणाला लावून याच्यासाठी नोकरी मिळवली, पण हा कर्णाचा दानशूर बाप याने स्वतःची नोकरी खुशाल कुठल्या तरी मित्राला दिली आणि पुन्हा उडणटप्पूसारखा बाहेर फिरतोय. निर्लज्ज कुठला? माईने अविश्वासाने चमकवून संजूकडे पाहिलं आणि विचारलं, संजू, अरे काय हे? विजू काय म्हणतोय? कोणाला दिलीस स्वतःची नोकरी? अगं काही नाही माई, तो जयंत नाही का, आमच्या 10वीच्या बॅचमधला. तो MRची नोकरी करायचा, पण 8 महिन्यापूर्वी हायवेला त्याचा अपघात झाला आणि त्याचा उजवा पाय गुडघ्यात खाली निकामा झाला. बिचाऱ्याची नोकरी सुटली ग. वडील नाहीत आणि आई 4 घरचं स्वयंपाक करून घर चालवते आणि या नोकरीची त्याला जास्त गरज होती. एका जागी बसून करायचं काम होतं. मग कंपनीत शेटला सांगून माझ्या जागी त्याला लावलं. लाल झालेला गाल चोळत चोळत संजूने स्पष्टीकरण दिलं, अहो भाऊजी, पण तुम्ही म्हणजे तुमची नोकरी. सुधाताई समजुतीच्या सुरात बोलू लागल्या, पण त्यांना मध्येच थांबवत संजू केविलवानं हसत उत्तरला, अरे फिकर नॉट वहिनी. अगं आपल्या हात पैर सलामत तर नोकरी 50. काळजी करू नका. आणि हे बेफिक्रीचं उत्तर ऐकून मात्र विजयरावांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्या रागाच्या भरात त्यांनी संजूला घरातून बाहेर हाकलून दिलं आणि संजूही हसत हसत निमूटपणे घराबाहेर पडला. विजयरावांच्या या दुर्वासावतारात समोर त्यांना विरोध करून संजूला थांबवण्याची हिंमत त्यावेळी कोणामध्येही नव्हती. त्या दिवसानंतर मात्र घरात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती. माई देखील खचून गेली. तिला संजूची चिंता होतीच, पण विजयरावांना देखील काही बोलता येत नव्हतं. अखेर बराच विचार करून माईने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि तसं विजयराव आणि सुधाताईंना कळवलं. अर्थात स्वभावाने कडक पण सरळसोट असणाऱ्या विजयरावांनी त्यांना विरोध केला नाही. यजमानांच्या निधनापश्चात गावाकडे असलेलं जुनं घर विकून त्यातून येणारे पैसे दोन्ही भावांना समान समान वाटण्याचा निर्णय माईंनी घेतला होता. मग त्यानुसार रवीमार्फत कलामंदिरमधल्या एका मार्फत निरोप पाठवून संजूला निरोप धाडण्यात आला आणि घर सोडून गेल्यावर सुमारे 2 महिन्यांनी एकाच रविवारी सायंकाळी संजू जणू सकाळी नाटकाच्या तालमीसाठी जाऊन आत्ता परततोय अशा अभिभावात तशाच त्याच्या चिरपरिचित मस्तीखोर अंदाजात घरात शिरला. वहिनी, ही घ्या सांगलीची पांढरी वांगी आणि पावटा. काल मिरजेला प्रयोग होता आमच्या नवीन नाटकाचा. आज मस्त वांगी पावटा रस्सा होऊन जाऊ दे. रवी, हा घे गणपतीचा प्रसाद. वाट सगळ्यांना. आणि तू पण घे, तेवढंच जरा अभ्यास करण्याची बुद्धी येईल तुला. काय माई, गुडघा बरा आहे का तुझा? ही अशी नॉनस्टॉप प्रश्नावली बऱ्याच दिवसांनी सर्वांना ऐकायला मिळाली. संजू आहे तसाच होता. फक्त डोळ्याखाली प्रकटलेली काळी वर्तुळे आणि काहीसे खपाटीला गेलेले गाल नजरेत भरण्यासारखे होते. माईंनी त्याला त्याच्याच वाटणीचा 5 लाखाचा धनादेश दिला आणि त्याने तो नम्रपणे नाकारत पुन्हा माईच्या हातात दिला आणि अगं वेडी का काय तू माई, मला कशाला हवेत पैसे? अगं मी एकटा जीव सदाशिव, काय गरज आहे पैशाची? ठेव तुझ्याकडेच. एक मस्तपैकी कार घे आणि फिरायला जा, असा चेष्टायुक्त सल्ला देखील दिला. पण माई देखील हट्टाला पेटली होती. अरे ठेव संजू, हे तुझ्याच हक्काचे पैसे आहेत बाळा. मग सुधाताईंनी समजूत काढल्यानंतर अखेर त्यांच्या शब्दाखातर संजूने तो चेक खिशात ठेवला आणि मग हसत खेळत जेवण झाल्यावर संजू पुन्हा जायला निघाला.
यावेळी मात्र विजयरावांचा विरोध न जुमानता राधिकाने डोळ्यात पाणी आणून तिच्या संजू काकाला न जाण्याची विनवणी केली. अगं राणी, आता आमचे दौरे सुरू होतील नाटकाचे. आता 2 नाटकं बसवली आहेत बघ. रेशीमगाठी नाटकात मी लीड रोलमध्ये काम करेन 1 दिवस आणि त्या नाटकाला तो निळा सूट घालून थेट तुझ्या लग्नात येणार बघ. मी नेहमीप्रमाणे तिची समजूत काढून संजूने तिचे डोळे पुसले आणि घरातून बाहेर पडला. लग्नाची धामधूम आता शिगेस पोचली होती. सुधाताई म्हणत होत्या त्याप्रमाणे हातात दिवस कमी आणि कामे भरपूर अशी अवस्था होती. विजयरावांवर कामाचा ताण वाढला होता. अर्थात वरपक्षाकडील मंडळी तशी समंजस होतीच आणि ते समंजस असल्यामुळे लग्नात खूप गाजावाजा व वास्तव गोंधळ त्यांनाही नको होता. पण ठरलेल्या मुहूर्तावर लग्न लावणं आवश्यक होतं, कारण लग्नानंतर 15 दिवसांनी हे नवदाम्पत्य जर्मनीला रवाना होणार होतं. कारण नवऱ्या मुलाला अर्थातच तुषारला लग्नासाठी 1.5 महिन्याचीच सुट्टी लाभली होती. आणि या सगळ्या धामधुमीत सुधाताई, माई, राधिका यांना मात्र संजूची उणीव प्रकर्षाने जाणवत होती. कारण संजू घरात असताना त्याला कुठलंही काम हक्काने सांगावं आणि त्यानं ते करू नये असं कधी झालंच नव्हतं. अशातच ग्रहमग उरकला आणि लग्न आता 3 दिवसांवर येऊन ठेपलं. सर्व काही आता अंतिम टप्प्यावर आलं होतं. दुसऱ्या दिवशीपासून बाहेरगावची पाहुणे मंडळी देखील यायला सुरुवात झाली होती. कितीही झालं तरी शेवटी घरचा तो घरचा. लग्नासारख्या प्रसंगाला तरी याला बोलवायला पाहिजे का? शिवाय समारंभात येणारी 4 माणसं लोक काय म्हणतील, असा प्रास्ताविक हट्ट धरीत माई आणि सुधाताईंनी विजयरावांना विरोध मोडून काढला आणि संजूला त्यांच्या लाडक्या राणीच्या विवाहासाठी बोलवण्यासाठी त्यांना राजी केलं. आणि त्यानंतर त्यांचा संजू काका म्हणजेच गुरुवारी मुहूर्त, त्यामुळे मंगळवारी सकाळीच विजयराव महत्त्वाच्या कामासाठी म्हणजे बँकेच्या लॉकरमधून राधिकाचे दागिने आणण्यासाठी बाहेर पडले. ते दुपारपर्यंत आले की जेवण उरकून एखादं कार्यालयात चक्कर मारायची आणि मग संध्याकाळी बाकी कामं उरकायची अशा विचारात सुधाताई भराभर घरातील कामं उरकत होत्या. पण दुपार उलटून गेली तरी विजयराव काही घरी परतलेच नाहीत. तशी त्यांना काहीशी काळजी वाटू लागली. बरं, दागिने ते आणायला एकटेच गेले होते. अहो, रवीला सोबत घेऊन जा. नाही तरी रिकामाच बसलाय घरात, असा सल्ला दिला तर तोही त्यांनी ऐकला नाही. अखेर 3 वाजून गेले तसा त्यांचा धीर सुटू लागला. घरातील सर्वच जण आता चिंतित झाले होते. काय करावं सुचेना. आणि तेवढ्यातच हॉलमधला फोन वाजला आणि राधिकाने तो उचलला आणि त्याने उचलला व बोलू लागली. तिच्या घाबऱ्या संवादावरून इतर सगळे मंडळींना अंदाज बांधू लागले. अंगावरच्या कपड्यांशी सुधाताई आणि रवी रिक्षा करून तातडीने निघाले. माईंना घरात राधिकापाशी थांबणं आवश्यक होतं. रिक्षा संजीवन हॉस्पिटलच्या दारात थांबली आणि दोघे आत पळत सुटले. अपघात विभाग गाठला तर समोर बेडवर विजयराव पडले होते. हाताला, पायाला आणि डोक्याला पट्ट्या लावल्या होत्या आणि त्यांच्या शेजारी संजू बसून होता. सुधाताई चटकन पदराने डोळे पुसू लागल्या. माईंनी कापऱ्या आवाजात विचारलं, काय झालं संजू तू? ए माई, अगं वहिनी, दादा बँकेतून बाहेर पडला, रिक्षा केली आणि बहुतेक त्या मेहतांच्या दुकानाकडे जात असावा. कोहिनूरच्या पुलाजवळ त्या रिक्षावाल्यांनी शॉर्टकट मारण्याच्या उद्देशानं रॉंग साईडने गाडी घातली आणि तिकडूनच येणाऱ्या बसने रिक्षाला उडवलं बघ. आता लोक पण दादाला दवाखान्यात न्यायला सोडून रस्त्यातच मजा बघत बसले. इथे आजूबाजूला कोण आहेत याचा विसर संजूने त्या लोकांच्या अर्वाच्य शिव्या दिल्या व पुढे सांगू लागला. बरं, त्या पुलाजवळ आपल्या मंगेश कोटणीसच्या भावाचं कपड्याचं दुकान आहे आणि त्याने दादाला झटकन ओळखलं आणि तोच त्याच्या दुकानातल्या गाडीतून दादाला इथे दवाखान्यात घेऊन आला आहे. दुकानातला एक पोऱ्याला
मला शोधायला आमच्या हॉलवर आला आणि मग आम्ही इकडे आलो. पुढची कहाणी एका दमात सांगून संजू मोकळा झाला. दरम्यान डॉक्टर आले आणि त्यांनी सांगितलं की सुदैवाने डोक्याला मेंदूला काही इजा नाही आहे. उजवा हात आणि खांदा फ्रॅक्चर आहे. बाकी थोडाफार मुकामार लागला आहे. काळजी करण्यासारखं काही नाही, पण पूर्ण विश्रांती घ्यायला हवी. हे ऐकून सर्वांचा जीव भांड्यात पडला. पण आता 2 दिवसांवर लग्न आलंय आणि वधूपित्याचा असा जायबंदी होऊन पडला तर कार्यसिद्धीस कसं जाणार? या विचारांनी सुधाताई, रवी सगळे चिंताग्रस्त झाले. पण मग संजूने डॉक्टरांना विनवून हातापायाला फ्रॅक्चर आणि बँडेज पट्ट्या लावलेल्या विजयरावांना घरी नेण्याची परवानगी मिळवली. आणि वहिनी, तुम्ही कशाला काळजी करताय आता? अहो, आमची ही वानरसेना काय कामाची? असं म्हणत कलामंदारची त्याची अख्खी टोळीच लग्नाच्या कामाला झुंपली. संजूचे सगळे मित्र अगदी स्वतःच्याच घरात कार्य असल्याप्रमाणे राबत होते. अगदी अन्य करण्यापासून ते खरकटी उचलण्यापर्यंत सर्व काही आनंदाने करत होते. आणि घरात पलंगावर पडून असहाय्य झालेले विजयराव ते सर्व काही मूकपणे पाहत होते. अखेर ठरल्या मुहूर्तावर लग्नाचे विधी सुरू झाले आणि विजयरावांनी मांडवातच आरामखुर्चीची सोय करण्यात आली होती. अगदी शाळकरी वयापासून जिला सांभाळलं, प्रसंगी खोड्याही काढल्या त्या राणीला वधूवेशात पाहताना संजूला मात्र गदगदून येत होतं. मग उगीचच काय उकडतंय बुवा असं म्हणत अंगातल्या नव्या कोऱ्या शर्टाच्या बाहीने तो चेहरा आणि डोळे दोन्ही पुसून घ्यायचा. काका, अरे काय हा अवतार? तू पण जरा आवरून ये ना मस्तपैकी, राहू दे काम आता, असं राधिकाने त्याला सुनावल्यावर, अगं आवरून यायला काय नाटकाचा प्रयोग आहे का माझ्या? असू दे, तू जा, बघ ते गुरुजी काय म्हणतायत, असं म्हणत तो तिथून सटकला. कन्यादानासाठी वधूपित्याने यावं असा आदेश उपाध्य गुरुजींनी दिला आणि मात्र सगळे बावरले. उजवा हात गळ्यात आणि डाव्या हातात सुजलेला. अशा अवस्थेत विजयराव हा विधी कसा पार पाडणार या काळजीने सगळे एकमेकांची तोंड पाहू लागले. डोंट वरी गुरुजी, नेहमीच्या शैलीत संवाद फेकत आता संजू पुढे आला आणि राधिका त्याच्याकडे पाहतच राहिली. त्यानंतर नाटकासाठी खास तयार केलेला तो नवा निळा सूट घालून एखाद्या विंगेतून स्टेजवर एंट्री घ्यावी तसा तो पुढे आला आणि 2 मित्रांच्या मदतीने विजयरावांची खुर्ची वेदीजवळ आणून ठेवली आणि म्हटलं, दादा तू फक्त माझ्या पाठीवर हात ठेव, कन्यादान मी करतो. हे ऐकून मात्र सर्वच जण चकित झाले. राधिकाच्या डोळ्यात पाणी तरळले. माया आणि सुधाताई देखील निशब्द झाल्या आणि इतक्या वेळापासून बांधून ठेवलेला बाण जपणं विजयरावांसारख्या करारी व्यक्तीला देखील असह्य झालं आणि एखाद्या लहान मुलासारखं त्यांना रडू फुटलं. संमिश्र भावनांचा तो कडेलोट होता. अखेर हे अनोखं कन्यादान टाळ्यांच्या कडकडाटात पार पडलं. नंतर नवपरिणीत जोडपं संजूच्या ही पाया पडायला आलं. तेव्हा, ए पाया कसलं पडताय? मी काय म्हातारा झालो नाही. हे घे तुला एक छोटीशी भेट, असं म्हणून संजूने एक पाकिट राधिकाच्या हातात ठेवलं. आता हे काय? आणि असं म्हणत राधिकाने ते पाकिट उघडलं देखील आणि डोळे विस्फारून, अरे काका, हे काय? एवढे पैसे मी नाही घेणार, असं म्हणत ती ते पाकिट परत करू लागली. त्यावर अगदी लहानपणी पिळायचा तसा तो कानभर मांडवात पिळत संजूला म्हणाला, ठेव ग राणी. अगं त्या दिवशी घराच्या वाटणीचे पैसे मायेने जबरदस्तीने माझ्या खिशात कोंबले. त्याच्या दुसऱ्या दिवशी बँकेत मी याची तुझ्या नावाने FD करून टाकली. बघ 2.5 वर्षात किती वाढली आहे. अरे पण काका तुला, तिचं वाक्य मध्येच तोडत डोळे पुसत संजू म्हणाला, गप्प बस, सांगतोय तेवढं ऐक. अगं मला काय करायचं आहे पैशाचं? मी रंगमंचावर रमणारा कलाकार. चला, इथे तुझ्यासोबत रडत बसलो तर तिकडे सजवलेल्या गाडीची व्यवस्था कोण बघणार?
असं म्हणत संजू तिथून सटकला देखील. कन्यादानाचा पवित्र रोल पार पाडून पुढच्या रोलसाठी. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा.